आता बातमी आहे पवईतल्या ओलीस नाट्याची। मुंबईच्या पवईत आज ओलीस नाट्य पाहायला मिळालं। पवईत मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय। एका व्यक्तीने काय अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी मुलांना बोलवून त्यांना डांबून ठेवलं। पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली। दरम्यान आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला। यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर मुलांच्या आणि पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार केला, ज्यामध्ये आरोपी रोहित आर्य जखमी झाला। त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली। यानंतर जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। तर रोहित आर्य हा नेमका कोण आहे ते बघूयात। रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे। दीपक केसरकर मंत्री असताना आर्यला एका शाळेच्या कामासाठीचं टेंडर मिळालं होतं। रोहितने 60 ते 70 लाख स्वतःच्या खिशातून खर्च केले। शिक्षण विभागाकडून शाळेसाठी केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत असा रोहित आर्यचा आरोप आहे। केसरकर मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर आर्यकडून अनेक वेळा आंदोलनं झाली। कामाचा मोबदला न मिळाल्यानं रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवलं होतं। तर सरकारनं रोहित आर्यला दिलेलं पत्र जय महाराष्ट्राच्या हाती आलं। हे पत्र काय आपण स्क्रीनवर पाहणार आहोत। स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं हे पत्र होतं। याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत आहेत। प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं हे पत्र आहे। पत्रात रोहित आर्य यांचा प्रकल्प संचालक असा उल्लेख आहे। थकवलेले पैसे द्या रोहित आर्याची मागणी होती। पैशासाठी अधिकारी मंत्र्यांची भेट सुद्धा अनेक वेळा निष्फळ ठरली। सरकारने 2 कोटी थकवल्याचा रोहित आर्याचा आरोप होता आणि याच नाराजीतून त्याने हे कृत्य केलंय। आणि असं जयम विशेषमध्ये इथेच थांबूया।